हरिओम. लाओत्सेचा ताओबोध योगदास श्री जयगणेश जोशी यांचे प्रवचन. ताओ अश्राव्य आहे. लाओत्से म्हणतो की ऐकले तरी ऐकायला येत नाही, म्हणून त्याला अश्राव्य असे म्हणतात. जड वस्तू एकमेकांवर आपटल्या की त्यामधून ध्वनी निघतो. तो सर्वच ऐकतात. त्यामध्ये मानवाने संशोधन करून वाद्य संगीत निर्माण केले. त्यात विविधता आणली. चल सजीवाच्या कंठातून ध्वनी निघतो. त्याचा सुंदर उपयोग करून मानवाने भाषा निर्माण केली. कंठसंगीत बसवले. कंठसंगीताचा आणि वाद्यसंगीताचा उत्तम ताळमेळ घालून त्याने शास्त्रीय संगीत निर्माण केले. त्यामधून पृथ्वीवर नाद ब्रह्म निर्माण केले. ऋषींनी मूलभूत ध्वनी जो ऐकला तो वेदांचा, श्रुतींचा. हा ध्वनी त्यांना आकलन झाला नाही. त्यासाठी त्यांना महादिव्य ध्वनीची, ओंकाराची उपासना करावी लागली. त्यायोगे ऋषींनी वेद पुराणोक्त केले आणि सर्वसामान्य मानव त्या मूलभूत ध्वनीला विसरला. पुढे मानवाने निरनिराळ्या जडवस्तूंमधून अनेक ध्वनी निर्माण केले. त्यांच्या आवाजात नाद ब्रह्म गोंधळले. आता फ्युजनचा जमाना आला आणि आम्हाला कन्फ्युजन करू लागला. तालवाद्य म्हणून तबला, स्वरसाथ म्हणून सारंगी आणि पार्श्वभागी सप्तसूर म्हणून तानपुरा एवढीच साथ घेऊन जो गवई नाद ब्रह्म निर्माण करतो तो आम्हा जुन्या पिढीला आकर्षित करतो. सांगायचा मुख्य मुद्दा असा की यात सूक्ष्माचा ध्वनी लुप्त झाला. देहभाव इतका प्रबळ झाला आहे की त्यामधून अनाहत नाद होत असतो याकडे कोणाचे लक्षच नाही आणि तो कोणी ऐकूही इच्छित नाही. देहामध्ये हा अनाहत नाद आपोआप सतत होत असतो. जेव्हा देहावसान होते तेव्हा अंशात्मा देह सोडून जातो आणि अनाहत नादही देहातून येणे बंद होते. हा अनाहत नाद म्हणजे परमात्म्याचे अंशात्म्याशी सतत सुरू असलेले संधान असते. एक देह पतन झाला तर हा अनाहत नाद नव्या देही सुरू होतो. त्याला खीळ नाही, तो अक्षर आहे. कोणाला हे पटत नाही. बांबूच्या बनातून वारा वाहू लागला की ध्वनी येतो. बासरीत फुंकर घातली की आवाज येतो. खिडकीच्या फटीमधून वारा वाहू लागला की ध्वनी होतो. तद्वतच अंशात्मा म्हणजे परमचैतन्याचा अंश असल्यामुळे त्याच्या चळवळीमुळे देहातून ध्वनी होत राहतो. परंतु हा ध्वनी सूक्ष्मातिसूक्ष्म असल्यामुळे तो ऐकायला येत नाही. ज्यावेळी आपण पूर्ण शुद्ध, पूर्ण पवित्र, पूर्ण स्तब्ध, पूर्ण मौन, पूर्ण एकाग्र, पूर्ण एकचित्त, पूर्ण निर्विचारी होतो तेव्हा तो ऐकायला येतो. यास्तव लाओत्से सांगत आहे की तुम्ही जर तो अनाहत नाद ऐकायचा प्रयत्न केला तर तो तुमचा प्रयत्नच अनाहत नाद ऐकायला यायला अडथळा होतो. त्यामुळे ताओ अश्राव्य आहे. तो मुद्दाम ऐकू नका, परंतु ध्यान समाधीमध्ये तो ऐकायला येतो. किंवा ओंकार साधना केल्यावर जर आपणच केलेला ओंकार साधना म्हणून ऐकायला लागलो तर त्यावेळी अनाहत नाद ऐकायला येतो. तेथे कैवल्य प्राप्त होते. ताओ अस्पर्शी आहे. लाओत्से म्हणतो की आकलन होते परंतु स्पर्श करता येत नाही, म्हणून त्याला अस्पर्शी असे म्हणतात. ताओ सदा अस्पर्शीच असणार आहे. हवा जाणवते, परंतु जर आपण तिला मुठीत पकडण्याचा प्रयत्न केला तर मूठ जितकी घट्ट करावी तितक्या जोरात त्यामधून हवा निसटून जाते. परंतु मूठ उघडी ठेवली तर विश्वाची हवा तुमच्या तळहातावर असते. तेथे ताओ असतो, परंतु अदृश्य, अश्राव्य, अस्पर्शित. आपण जर पाण्याचे विश्लेषण केले तर आपल्याला त्यात 2 भाग हायड्रोजन आणि 1 भाग ऑक्सिजन आहे असे आढळते. आता जर आपण 2 भाग हायड्रोजन आणि 1 भाग ऑक्सिजन घेतला आणि तो मिश्रित केला तर त्याचे पाणी तयार होणार नाही. वास्तवात ते तसे व्हायला पाहिजे, परंतु ते तसे होत नाही. कारण 2 भाग हायड्रोजन आणि 1 भाग ऑक्सिजन यांना मिश्रित करणारे आत्मतत्व आपल्याजवळ नाही. आपण जेव्हा पाण्याचे विश्लेषण केले त्यावेळी जड 2 भाग हायड्रोजन आणि जड 1 भाग ऑक्सिजन आपल्या हाती लागले.
परंतु त्यातील सूक्ष्म आत्मतत्व आपल्या हातून निसटून गेले. आपल्याला ते पकडता आले नाही, ते अस्पर्शितच राहिले. आपण कितीही काही केले, आपल्याला ताओ जाणवला तरी तो आपल्याला पकडता येणार नाही. आपल्याला तो सदा अनाकलनीयच असेल. एखादी गोष्ट आपल्याला माहीत असते, तिचे ज्ञान असते, ती ज्ञात असते. किंवा एखादी गोष्ट आपल्याला माहीत नसते, तिचे ज्ञान नसते, ती अज्ञात असते. जे माहीत नाही, जिचे ज्ञान नाही, जे अज्ञात आहे, ते आपण ज्यांना माहीत आहे अशांना विचारून ज्ञानार्जन करून माहीत करून घेऊ शकतो. परंतु ताओचे बाबत मोठी मर्यादा पडते. कारण ताओ आपल्याला ज्ञात नसतो, अज्ञात असतो. आणि विशेष म्हणजे ताओ आपल्याला अज्ञेय असतो. ताओ आपल्याला कधीही माहीत होणारा नव्हता, नाही आणि नसतो. ताओ आपल्याला सदा सर्वदा अज्ञेय आहे. याचे आध्यात्मिक कारण आहे आणि ते फार मूलगामी आहे. जेव्हा आपण ताओ जाणून घेतो, तेव्हा आपण ताओ आपल्या भाषेमध्ये जाण्याचा प्रयत्न करतो. उदाहरणार्थ, परदेशात तेथील लोक, संस्कृती, भाषा इत्यादी जर आपण आपल्या भाषेत आपल्या संस्कारांप्रमाणे जाण्याचा प्रयत्न केला तर आपण ते कधीही जाणू शकणार नाही. त्यांना जाणायचे असेल तर आपल्याला ते त्यांच्या भाषेत, त्यांच्या संस्कारांप्रमाणे जाणून घ्यावे लागेल. तसेच आपण जर ताओ जाणायचा असेल तर आपण कामना, वासना, देहादी इंद्रिये, मन, बुद्धी क्षीण करून ताओप्रमाणे परमशुद्ध पवित्र व्हावे लागेल. तरच आपण ताओ जाणू शकू. अशा प्रकारे आपण ताओ जाणण्यासाठी उपासना केली की आपणच ताओ स्वरूप होतो. त्यामुळे आपण त्या अवस्थेत ताओ जाणला तरी त्यामधून व्युत्थान झाल्यावर आपण चूप होतो. कारण जाणणारी देहादी इंद्रिये क्षीण होती. ताओ अस्पर्शितच राहतो. हरि ओम.